नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ई-के-वाय-सी करताना खूपच मोठा गोंधळ उडालेला आहे. या गोंधळामध्ये 31 डिसेंबर रोजी 17वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. खूप साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांना या आर्थिक सहाय्याची गरज होती, त्यांनाच ते पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी नाराज आहेत. ई-के-वाय-सी करताना अनेक महिलांना खूप अडचणी आलेल्या आहेत. काहींची ई-के-वाय-सी झालेली नाही, तर कुणाला ओ-टी-पी आलेला नाही आणि ओ-टी-पी आला तर खूपच उशीर झालेला आहे आणि ओ-टी-पी येईपर्यंत वेबसाईट बंद झालेली आहे. असं कित्येक महिलांसोबत झालेलं आहे. त्यामुळे हा सगळा गोंधळ ई-के-वाय-सी करताना महिलांसाठी खूपच त्रासदायक ठरलेला आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-के-वाय-सी करण्याची तारीख आता वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि दाट शक्यता आहे की 31 जानेवारीपर्यंत ही मुदत वाढण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही बातमी जरी कन्फर्म नाही, तरी पण तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. कारण की तुमच्याजवळ जर तुम्ही काही ई-के-वाय-सी बाबत डॉक्युमेंट तयार करण्याचे राहिले असतील, तर तुम्ही ते करू शकतात. जसं की तुमचे आधार कार्ड आणि त्याला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्ही तो मोबाईल नंबर लिंकसुद्धा करून घेऊ शकतात. आणि ही जर तारीख वाढली, तर परत तुम्ही अशा चुका करू नका. कारण की ही शेवटची संधी असू शकते. खूप साऱ्या महिलांनी आधीच महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. ज्यांनी ई-के-वाय-सी करून पण त्यांना हप्ता मिळाला नाही. ज्यांना टेक्निकल इश्यू आलेला आहे, साईट हँग झाली होती, ओ-टी-पी आलेला नाही. अशा सर्व महिलांनी अशा खऱ्या अडचणी, अशा तक्रारी बालविकास विभागाकडे केलेल्या आहेत. तर काही महिलांना ओ-टी-पी आलेलाच नाही. काही वेळा ओ-टी-पी 1 ते 2 तासांनी येत होता आणि तोपर्यंत वेबसाईट बंद होऊन जायची. असे वेगवेगळे प्रॉब्लेम जवळ-जवळ सगळ्यांनाच आलेले आहेत. तर आता तुम्हाला 1 महिन्याची मुदत वाढ भेटली, तर ही गोष्ट खूपच महत्त्वाची होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर असं झालं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि इथे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की पुन्हा मुदतवाढ होईल की नाही हे सांगता येत नाही आणि आता जर मुदतवाढ झाली, तर तुम्ही या गोष्टी नक्कीच अगोदर करून ठेवा. तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे आणि तोच नंबर तुमच्याकडे आहे का? आणि त्यावर रिचार्ज आहे का? हे अगोदर तुम्ही कन्फर्म करून घ्या. आणि जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल, तर तो लवकर लिंक करून घ्या. ओ-टी-पी येण्यासाठी मोबाईलमध्ये रिचार्ज असणं खूपच गरजेचं असतं आणि अशा वेळी जर तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल, तर तुम्हाला ओ-टी-पी येणार नाही. म्हणूनच मोबाईलमध्ये रिचार्ज करून नक्कीच ठेवा. कारण की जर मुदतवाढ झाली, तर फॉर्म भरण्यासाठी खूपच गर्दी होऊ शकते आणि त्यावेळेस तुमची धावपळ होऊ नये, म्हणूनच तुमचं बँक खातं आणि बँक खात्याला के-वाय-सी पूर्ण आहे का, ते पण तपासून घ्या. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ई-के-वाय-सीची तारीख वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित करून घ्या. यावेळी कोणतीही चूक होणार नाही, याकडे लक्ष द्या. कारण की गेल्या वेळेस असं झालं होतं, जिथे होय करायचं आहे, तिथे नाही केलं आणि जिथे नाही करायचं आहे, तिथे होय केलं. पण दोन्हीकडेही होयच करायचं होतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि आता फॉर्म भरते वेळेस योग्य माहिती वाचूनच फॉर्म भरण्याची तयारी करा. कारण की खूप साऱ्या भगिनी नाराज झालेल्या आहेत. ₹1500 खूप मोठी रक्कम नसली तरी पण ही महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरत असते. म्हणूनच जर तुम्हाला काही डाऊट असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये कळवत राहा. आणि पुढील अपडेट लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करून ठेवा. जेणेकरून काही नवीन अपडेट आलेली असेल, तर ती अपडेट तुम्हाला पोहोचत राहील. तर लाडक्या बहिणींनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.